हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की जे डिफरंट ऑफ कॅम्पस ड्राईव्ह सध्या चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बल्क हायरिंग डिफरंट कंपनीजमध्ये होत आहे, तर त्याची कोणकोणत्या कंपनीजमध्ये हायरिंग सध्या चालू आहे, त्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, काय सॅलरी असेल, कोणते स्किल्स रिक्वायर आहे, त्याची इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, बिकॉज डिफरंट कंपनीजचं मी इथे इंट्रोडक्शन आणि इन्फॉर्मेशन सांगणार आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, ही चॅनल फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईबही करायला विसरू नका, बिकॉज ह्या चॅनल थ्रू मी नेहमीच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जे जॉबचे नोटिफिकेशनचे अपडेट असतात त्याची इन्फॉर्मेशन सांगत असते। तर पाहूयात की फर्स्ट जी ऑफ कॅम्पस ड्राईव्ह आहे तो म्हणजे मारुती सुझुकी इंडिया ह्या कंपनीमध्ये आहे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मारुती सुझुकी ही इंडियाज लार्जेस्ट ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, की सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग ह्या कंपनीमध्ये कारचं होत असतं। तर पाहूयात की यामध्ये कोणत्या टाईपचं हायरिंग होणार आहे। तर ह्या कंपनीमध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर ह्या पोस्टसाठी हायरिंग करणार आहे, ते बीटेक 2022। तर ह्या बॅचसाठी तुम्ही असेल तर पास आउट होणार असेल तर नक्की अप्लाय करू शकता। तर यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पास आउट कोणत्या इयरचे पाहिजे, 2020 बॅचचे पास आउट स्टुडंट पाहिजे आणि तुम्हाला ॲटलिस्ट 12 अप टू 22 मंथचा एक्सपिरियन्स असणं रिक्वायर आहे। म्हणजे जवळपास 1 ते 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल आणि तुम्ही 2020चे पास आउट स्टुडंट असाल तर तुम्ही मारुती सुझुकीच्या ग्रॅज्युएट इंजिनियर या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। यामध्ये जे डेझिग्नेशन आहे ते असिस्टंट मॅनेजर या पोस्टसाठी तुमचं हायरिंग होणार आहे। जे फंक्शन असणार आहे ते R&D, व्हर्टिकल किंवा प्रोडक्शन ह्या त्यांच्या फंक्शनमध्ये, किंवा क्वालिटी अश्युरन्स असेल, सप्लाय चेन असेल, सेफ्टी किंवा लॉजिस्टिक किंवा IT ह्या कोणत्याही डोमेनमध्ये तुम्हाला ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून रोल असणार आहे। यासाठी जे जॉब लोकेशन आहे ते रोहतक, गुरगाव, मानेसर, पॅन इंडिया, तर हे जॉब लोकेशन असेल। आणि मेन पॉईंट म्हणजे सॅलरी यासाठी 8 ते 10 लाख रुपये पर ॲनम असं तुमचं पॅकेज असणार आहे। यासाठी जी सिलेक्शन प्रोसिजर आहे तर याच्यामध्ये 4 टाईपच्या स्टेप्स आहेत। फर्स्ट तुमची ऑनलाईन टेस्ट होईल, त्या टेस्टमध्ये तुमची टेक्निकल ॲज वेल एज ॲप्टिट्यूड आणि सायकोमेट्रिक ह्या 3 टेस्ट इन्क्लुडेड असणार आहे त्या टेस्टमध्ये। देन सेकंड स्टेप विल बी पर्सनल इंटरव्ह्यू। सो पर्सनल इंटरव्ह्यू विल included technical plus HR round, so 2 rounds will be included in a single round. Then third step will be offer letter and fourth step will be joining. तशा 4 स्टेजेस मध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसिजर राहणार आहे। तर यांनी इथे इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, जी काही टेस्ट होणार आहे तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट, दॅट विल बी कंडक्टेड ऑनलाईन अँड डिटेल्स रिगार्डिंग दॅट टेस्ट विल बी इन्फॉर्म टू द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट थ्रू द सेपरेट ईमेल। म्हणजे जे शॉर्टलिस्टेड नसणार आहेत कॅन्डिडेट तर त्यांना कोणत्याही प्रकारचा मेल ह्या कंपनीकडनं येणार नाही। त्यानंतर जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर त्यामध्ये त्यांनी वर्क एक्सपिरियन्स इथे मॅन्डेटरी ठेवलेला आहे, की तुम्हाला ॲटलिस्ट 1 to 2 इयर्सचा एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे आफ्टर BE और BTech। तर यामध्ये तुमचं BE आणि BTech असणं कंपल्सरी आहे। तुम्ही 2020चे पास आउट स्टुडंट पाहिजे आणि यामध्ये तुम्ही जर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ह्या ज्या स्ट्रीम्सांनी दिलेल्या आहेत त्या ब्रांचेसमध्ये तुमचं BE किंवा BTech झालं असेल तरी तुम्ही या असिस्टंट मॅनेजर पोस्टसाठी अप्लाय करू शकता। तर यासाठी जो पर्सेंटेज क्रायटेरिया त्यांनी सांगितला आहे 65% और इक्विवलेंट CGPA इज अ 6.5 थ्रू आउट 10th, 12th डिप्लोमा अँड BE and BTech। तर सगळ्याच एज्युकेशनसाठी हा 65% क्रायटेरिया असणार आहे। आणि तुमचे जे युनिव्हर्सिटी आहे AICTE अप्रूव्ह किंवा UGC अप्रूव्ह कॉलेजेसमधून तुमचं BE BTech असणं रिक्वायर्ड आहे। आणि यासाठी जे एज लिमिट आहे ते 21 to 27 इयर्स तुमचं असायला पाहिजे। आता यामध्ये जे कॅन्डिडेटचं पार्ट टाइम किंवा करस्पॉन्डन्स एज्युकेशन असेल ते अप्लाय करू शकत नाही, किंवा कॅन्डिडेट विथ जॉब चेंजेस विल नॉट बी कन्सिडर। कॅन्डिडेट विथ नो एक्सपिरियन्स, फ्रेशर अँड करंटली अनएम्प्लॉयड, दे आर ऑल्सो नॉट एलिजिबल फॉर दिस रिक्रुटमेंट। that as well as candidate with color blindness, candidates working with MSIL vendor, dealers, JV, group companies। तर ह्या ज्या ज्यांनी इथे ज्या
कंडिशन्स दिलेल्या आहेत, तर त्या कंडिशन जर तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं एलिजिबिलिटी तुमच्याकडे नसणार आहे, तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाही. तर यासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे तुमचे डिटेल्स फिल करावे लागणार आहे. फर्स्ट नेम असेल, मिडल नेम असेल, ID असेल, एक्सपिरियन्स, त्यानंतर जे CT असेल, तर हे सगळे डिटेल्स इथे एंटर करायचे आहे. 10th मार्क्स, 10चे डिटेल्स, ग्रॅज्युएशनचे डिटेल्स, वर्क एक्सपिरियन्स, त्यानंतर डिप्लोमाचे जे मार्क्स असतील ते किंवा 12thचे डिटेल्स, आणि त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मारुती सुझुकीच्या असिस्टंट मॅनेजर या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तुम्ही 2020 बॅचचे पासआउट असाल तर तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करू शकता. तर नेक्स्ट जी रिक्रुटमेंट आहे ती म्हणजे ॲक्सेंचर ह्या IT कंपनीमध्ये. तर पाहूयात की कोणत्या प्रकारची हायरिंग होणार आहे. तर हे ॲक्सेंचरचं हे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. डायरेक्टली तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. त्या नेमसाठी असेल किंवा पासपोर्ट साईज असेल किंवा ID जेव्हा तुम्ही अपलोड करतात त्याच्याशी रिलेटेड काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. त्यानंतर इथे कॅप्चावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल. आता ॲक्सेंचर ह्या कंपनीमध्ये जी रिक्रुटमेंट होत आहे ती असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टसाठी आहे. त्यानंतर तुम्ही इथे सोर्स डिटेल एंटर करायचं आहे. सपोज मी एंटर केले सोशल मीडिया ॲडव्हर्टाइजमेंट, तर त्यामध्ये कोणत्या मीडिया ॲडव्हर्टाइजमेंटचं तुम्ही कोणतं यूज केलं आहे मीडिया, तर ते तुम्ही यूज करू शकता, सांगू शकता. सपोज आय विल एंटर हिअर ऑदर्स, आणि त्यानंतर तुमचे जे डिटेल्स आहे ते फिल करायचे आहे. आणि सपोज काही प्रोफेशनल डिटेल असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तोही तुम्ही इथे एंटर करू शकता. त्यानंतर स्किल डिटेल, काही सर्टिफिकेशन झालेलं असेल, लँग्वेज सर्टिफिकेशन असेल, तुम्हाला कोणतं प्रिफर करायचं आहे, जॉब लोकेशन ते असेल, आणि तुमचा इथे CV अटॅच करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या ॲक्सेंचरच्या ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. तुम्ही फ्रेशर असाल, 2020, 2021, 2022 या कोणत्याही इयरचे फ्रेशर्स असाल, ग्रॅज्युएट फ्रेशर असाल, तर तुम्ही ह्या ॲक्सेंचरच्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी नक्की अप्लाय करू शकता. की ज्या असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टसाठी त्यांनी इथे रिक्रुटमेंटचं ड्राईव्ह ओपन केलेलं आहे. तुम्ही ते जर जॉब डिस्क्रिप्शन पाहिलं तर यामध्ये तुम्हाला काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतील किंवा काय काम करावं लागणार आहे तर ते त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की वी वुड लव टू यू हॅव, म्हणजे तुम्हाला कोणत्या टाईपचे स्किल्स रिक्वायर आहे. त्यामध्ये ॲबिलिटी टू अँटिसिपेट अँड रिझॉल्व बिझनेस इश्यूज असेल किंवा गुड ॲनालिटिक अँड प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असेल किंवा सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन असे त्यांनी रिक्वायरमेंट दिलेली आहे. हे स्किल असणं तुमच्याकडं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला जर AP डेव्हलपमेंट ऑन HANA, CDS किंवा AMDP परफॉर्मन्स ॲनालिसिस याचं बेसिक अंडरस्टँडिंग असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. किंवा तुम्हाला गुड नॉलेज असेल कन्फिगरेशन कस्टमायझेशन ऑफ salesforce.com ॲप्लिकेशन, देन इफ यू हॅव अ गुड वर्किंग नॉलेज इन J2EE अँड फुल स्टॅक डेव्हलपमेंट किंवा .NETचं आणि .NET MVC, तर ह्या जर टेक्नॉलॉजीचं नॉलेज तुम्हाला असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर ह्या ॲक्सेंचरच्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. आता नेक्स्ट जी रिक्रुटमेंट आहे ती ओरॅकल ह्या कंपनीमध्ये आहे. आता ह्या कंपनीमध्ये जी हायरिंग होणार आहे ती इंटर्नशिप पोझिशनसाठी आहे. ऑपरेशन्स इंटर्नशिप ह्या रोलसाठी तुम्हाला हायर करणार आहे. त्यासाठी जे जॉब लोकेशन राहणार आहे बँगलोर. एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट, फ्रेशर ग्रॅज्युएट कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर दिस इंटर्नशिप. सो मिनिमम रिक्वायरमेंट त्यांनी दिलेली आहे की फर्स्ट ग्रॅज्युएट इन एनी फील्ड, मग तुमचं BSc असेल, BCom असेल, BCA असेल, BE BTech कोणतेही ग्रॅज्युएशन असेल, then you can apply for this internship. Then you should have good verbal and communication skill, be flexible for work time, then well organized and autonomous. Then if you have a ability to work individually on a project or in a team environment, then as well as you have to open for the feedback and enjoys working in a fast paced constantly iterating environment, and you have a highly motivated and quick learner. So this type of minimum requirement they are required for this internship. तर यासाठी ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहे
11th January 2022 इज द लास्ट डेट, इज अ डेडलाईन फॉर दिस रजिस्ट्रेशन. तर यासाठी जी सॅलरी त्यांनी सांगितलेली आहे दॅट इज नॉट डिस्क्लोज. जॉब टाईप राहणार आहे इन ऑफिस, तर ही व्हर्च्युअल जॉब नसणार आहे, वर्क फ्रॉम होम टाईपचा जॉब नसणार आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन इंटर्नशिप करायची आहे. जॉब टाईम इज अ फुल टाईम राहणार आहे. आणि ओरॅकल रिलेटेड जर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही इथे रीड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ओरॅकलच्या इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकता की ज्याचं रजिस्ट्रेशन फ्री आहे आणि फक्त 17 डेज लेफ्ट आहे. तर तुम्ही रजिस्टर ह्या बटनवर क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. सो हे त्यांचं रजिस्ट्रेशनचं पेज आहे. तर त्यामध्ये तुम्ही डिरेक्टली अप्लाय नाऊ ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही टाईपचं अकाउंट इम्पॉर्टंट नाही आहे, रिक्वायर नाही आहे. तुम्ही डायरेक्टली इथे तुमचा ईमेल ॲड्रेस टाकू शकता. त्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनवर परत क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज दिसेल. आता ह्या पेजमध्ये इथे तुम्हाला तुमचा रेझ्युमे अपलोड करायचा आहे. तर तुम्ही तुमचा रेझ्युमे अपलोड करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता किंवा तुमचे हे जे इथे इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही इथे एंटर करू शकता आणि नेक्स्ट बटन क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही मारुती सुझुकी, ओरॅकल आणि ॲक्सेंचर ह्या तिन्ही ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. तर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे जे नोटिफिकेशन असतात ते तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरही पाहू शकता. त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.